नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. अजय राठोड या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घर बसल्या आपल्या मोबाईलवरती राशन कार्डचा ऑनलाईन 12 अंकी SRC नंबर कसा काढायचा. चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. Google Chrome वरती RCMS असं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर पहिली लिंक ओपन होईल rcms.mahafood.gov.in या लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये आपल्याला साइन इन ऑब्लिक रजिस्टर या ऑप्शनवरती जायचं आहे आणि पब्लिक लॉग इन हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पब्लिक लॉग इन हे ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्यासमोर सेल्फ सर्व्हिस फॉर राशन कार्ड यामध्ये आपल्याला न्यू युजर साइन अप हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन ओपन होतील. त्यामध्ये आपल्याला तिसरा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला नेम इन लोकल लँग्वेज येथे आपल्याला आपल्या आधार कार्डवर आहे तसं मराठी नाव एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर फुल नेम ॲज पर आधार येथे आपल्याला आधारवर आहे तसं इंग्लिशमध्ये नाव एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जेंडर सिलेक्ट केल्याच्या नंतर येथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर येथे आपल्याला ईमेल आयडी एंटर करून घ्यायचा आहे. ईमेल आयडी एंटर केल्याच्या नंतर लॉग इन आयडी मध्ये आपल्याला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी या तिन्हीपैकी एक एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर चेक अवेलेबिलिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इंटर पासवर्ड मध्ये आपल्याला नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी नवीन पासवर्ड एंटर करीत आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड यामध्ये आपल्याला पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड कन्फर्म केल्याच्या नंतर कॅप्चा मध्ये आपल्याला कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. गेट OTP या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर येथे आपल्याला आधार कार्ड नंबर ऑलरेडी एक्झिट इन अनोदर राशन कार्ड. तर येथे आपण पाहू शकता आपला राशन कार्ड नंबर दिसत आहे आपल्याला 12 अंकी. तर हा राशन कार्ड नंबर आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या मोबाईलवरती किंवा PC वरती आपला राशन कार्ड नंबर ऑनलाईन काढून घेऊ शकतो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. धन्यवाद.